देशातील शालेय शिक्षण व्यवस्थेचे एक धक्कादायक वास्तव समोर आले। गेल्या 5 वर्षात देशभरातील तब्बल 92,000 शाळा बंद झाल्या असून प्राथमिक शिक्षणात प्रवेश घेणाऱ्या 10 पैकी 4 मुलं 12वी पर्यंत पोहोचतच नाहीत। नीती आयोगाच्या ताज्या अहवालातून हा खळबळजनक खुलासा झालाय। पाहूयात। देशातील 92,000 शाळांना कुलूप, 1 लाखाहून अधिक शाळा, एक शिक्षकी, 7,993 शाळांमध्ये एकही विद्यार्थी नाही। देशातील शिक्षण व्यवस्थेचे धक्कादायक वास्तव समोर। भारतातील शालेय शिक्षण व्यवस्थेसमोर 2 मोठी आव्हानं उभी ठाकली आहेत। एकीकडे प्राथमिक शिक्षणात प्रवेश घेणाऱ्या प्रत्येक 10 विद्यार्थ्यांपैकी सुमारे 4 विद्यार्थी 12वी पर्यंत पोहोचत नाहीत, तर दुसरीकडे 2017-18 ते 2022-23 या 5 वर्षात देशातील शाळांची संख्या सुमारे 92,000 कमी झाली आहे। याहून धक्कादायक म्हणजे 1 लाखांहून अधिक शाळा, एक शिक्षकी, तर 7,993 शाळांमध्ये एकही विद्यार्थी नाहीये। विद्यार्थी संख्येमुळे शाळांची संख्या कमी झाली नसून कमी पटसंख्येच्या शाळांचं विलीनीकरण, शाळांचं पुनर्गठन आणि एकात्मिक शाळा उभारण्याच्या धोरणामुळे झाली असल्याचे नीती आयोगाच्या शालेय शिक्षणावरील अहवालात नमूद करण्यात आले। देशात आज 14.71 लाख शाळांमध्ये 24.69 कोटींहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत। प्राथमिक स्तरावर शिक्षणाची उपलब्धता मोठ्या प्रमाणात वाढली असली तरी माध्यमिक आणि विशेषतः उच्च माध्यमिक स्तरावर विद्यार्थ्यांना टिकवून ठेवणं ही शिक्षण व्यवस्थेची सर्वात मोठी कसोटी ठरत आहे। नीती आयोगाच्या अहवालानुसार प्राथमिक स्तरावरील एकूण प्रवेश प्रमाण 90.9% आहे, मात्र उच्च माध्यमिक स्तरावर हे प्रमाण थेट 58.4% घसरतं। म्हणजेच प्राथमिक शिक्षणात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी सुमारे 40% विद्यार्थी 12वी पर्यंत पोहोचत नाहीत। शाळांची घटती संख्या 2017-18 मध्ये 15.58 लाख शाळा होत्या। 2022-23 मध्ये हे प्रमाण 14.66 लाखांवर आले। विद्यार्थी गळती प्रमाण प्राथमिक स्तरावर नोंदणी 90.90% आहे, पण 12वी पर्यंत हे प्रमाण 58.40% घसरतं। याचाच अर्थ 12वी पर्यंत तब्बल 40% विद्यार्थी शाळा सोडतात। एक शिक्षकी शाळांचं प्रमाण 1 लाखांपेक्षा जास्त। शून्य पटसंख्या शाळांचं प्रमाण 7,993 शाळा, 0 विद्यार्थी। माध्यमिक शिक्षणाचा खर्च प्राथमिक शिक्षणापेक्षा 3 ते 5 पट अधिक आहे। शिक्षणाचा हक्क, कायद्याचा लाभ माध्यमिक शिक्षणाला नसल्यानं पालकांना शुल्क, परीक्षा शुल्क, प्रवास आणि इतर खर्च करावा लागतो। शाळेबाहेर असलेल्या किशोरवयीन मुलांपैकी 31% रोजगारात आहेत। 25% मुलं आणि मुली घरगुती जबाबदाऱ्या सांभाळतायत। मुलींमध्ये अल्पवयीन विवाह आणि स्वच्छता सुविधांचा अभाव ही गळतीची कारणं आहेत। एवढ्या मोठ्या प्रमाणावर मुलं शिक्षण का सोडतायत याचा विचार केल्यास अहवालानुसार माध्यमिक शिक्षणाचा खर्च हा प्राथमिक शिक्षणापेक्षा 3 ते 5 पट जास्त आहे। राईट टू एज्युकेशनचा लाभ माध्यमिक स्तरावर मिळत नसल्यानं फी आणि प्रवासाचा खर्च पालकांच्या आवाक्याबाहेर जातोय। शालेय वयातील 31% मुलं रोजगारासाठी तर 25% मुलं कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे शिक्षण सोडण्यास भाग पडतायत। शाळा बंद होण्यामागे केवळ पटसंख्या कमी होणं हेच कारण नसून राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 अंतर्गत कमी पटसंख्येच्या शाळांचं पुनर्गठन आणि विलीनीकरण करून 1ली ते 12वीच्या एकात्मिक शाळा उभारण्याचं धोरण हेही एक प्रमुख कारण असल्याचं सरकारनं स्पष्ट केलंय। एकीकडे तंत्रज्ञान आणि आधुनिक शिक्षणाच्या गप्पा मारल्या जात असताना दुसरीकडे हजारो शाळा बंद पडणं आणि 40% मुलांचे 12वी आधीच शिक्षण सुटणं ही देशाच्या भविष्यासाठी मोठी धोक्याची घंटा आहे। सरकार शाळांच्या पुनर्गठनाचा दावा करत असले तरी तळागाळातील प्रत्येक मुलापर्यंत गुणवत्तापूर्ण शिक्षण पोहोचवणं हे सरकारपुढे अजूनही मोठं आव्हान आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।